सांगेल. बरोबर. त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये देशामध्ये हल्ला झालेला आहे ते लावायचं. आम्हाला दाखवा, आम्ही बघतो तिथे लहान लहान मुलं सोडून केले त्यांनी. आमदारांनी पण सांगायचं की करायला पाहिजे, हे लहान लहान मुलं सोडून त्या बायांच्या हातात द्यायला पाहिजे, ते आणून आमदार छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. आहेत आणि काय मागण्या आहेत? भावना आमच्या सगळ्यांच्या एकच आहे. कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि ह्या ज्या प्रवृत्ती वाढत चालल्या त्या कुठेतरी घेतल्या पाहिजे. अशा प्रकारचं अमानुष हत्याकांड जे फक्त आमच्या घरात शेजारी राहू नये हिंदू परिवाराने या अनुषंगाने केलेला जो काही हल्ला आहे त्याला विशेष शब्दात व्यक्त करताना त्यामुळे आमचं असं मत आहे याला कायद्याच्या माध्यमातून फाशी झाली पाहिजे आणि अशा घटना परत या महाराष्ट्रात कुठंही घडता कामा नये. अशा संदर्भामध्ये आमच्या सकल हिंदू समाजाची मागणी आहे. त्याकरता हा मोर्चा आम्ही केलेला आहे आणि ती जी 2 मुलं आहेत ती अक्षरशः म्हणजे त्यांच्याकडे पाहिलं तर प्रत्येक माणसाच्या भावना या एकदम गहिवरल्या जातील. त्या मुलांकडे पाहून कमीत कमी सकल हिंदू समाजाच्या या मोर्चाच्या माध्यमातून हिंदू समाज एकत्र आला पाहिजे. एकत्र आल्यानंतर परत एकदा ती ताकद ही काय असल्याची काय वृत्ती मनोवृत्ती आहे जी जिहादी वृत्ती आहे यांची ही ठेचली पाहिजे. त्याच्याकरता सगळं हिंदू समाज जो विभागला गेला तो एकत्र आला पाहिजे आणि ही पूर्ण ताकद ही हिंदू समाजातील प्रत्येक घटकाच्या मागं अशीच कायमपणे उभी राहिली पाहिजे. आपण पाहतो की आत्ताच आता पटकर साहेब असतील किंवा महिलार असतील या दोघांनी आपल्याला या बाबतीमध्ये भावना व्यक्त केली आणि माझ्या देखील त्याच भावना आहेत. या घटना ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये देशामध्ये वारंवार घडतात की अशी परिस्थिती नाही जिथं जिथं या लोकांची संख्या वाढत जाते जोपर्यंत संख्याबळ नाही तोपर्यंत काही करत नाहीत. पण संख्या वाढल्यानंतर मात्र जिहादाची उत्पत्ती ही आपल्याला झालेली पाहायला मिळते. त्यामुळं या जिहादाच्या विरोधामध्ये कुठंतरी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये काम करणं आवश्यक आहे आणि म्हणून अशा घटना घडल्यानंतर हिंदू समाजाने एकत्र आलं पाहिजे आणि या लोकांच्या विरोधामध्ये आवाज उठवला पाहिजे. त्यामुळं या लोकांच्या बाबतीमध्ये कुठंतरी खटला हा ताबडतोब काही महिन्यांमध्ये सुरू झाला पाहिजे आणि त्यांना कडक म्हणजे फाशी सोडून दुसरी कुठली शिक्षा मिळणार नाही अशा प्रकारचे नियोजन शासनाच्या वतीने केलं पाहिजे. याच्याकरता आमच्या सर्वांची आग्रही भूमिका राहणार. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सकाळी 6 वाजता हिंदू निष्पाप कुटुंबावरती जो हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी अखंड हिंदू समाज आज रस्त्यावरती आलेला आहे. कर्नाटकहून आलेलं पोटाचं कळगी भरण्यासाठी मोहन केसरीकर आणि त्यांची सौभाग्यवती मनीषा केसरीकर ते फक्त हिंदू आहेत आणि हिंदू माझ्या घराच्या शेजारी नको म्हणून गेले 7-8 महिने त्रास दिला जात होता आणि त्या निष्पाप नवरा बायकोंना काही कारण नसताना त्यांच्यावरती खुनी हल्ला केला. त्या हल्ल्यामध्ये मनीषाताईंचा मृत्यू झाला 1 तासाच्या आतमध्ये आणि 2 दिवसानंतर मोहन केसरीकर यांचा मृत्यू झालेला आहे. आमची मागणी सरकारकडे हीच आहे, तात्काळ ह्याला तर अटक केलेली आहे पोलिसांनी, त्याचं चार्जशीट लवकरात लवकर दाखल करावं, विशेष सरकारी वकील नेमून करून
फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालवून त्याला फासाच्या सुळावरती चढवावं, की जेणेकरून परत कुठल्या निष्पाप हिंदूंची अशी त्यांच्यावरती वेळ येणार नाही, याची काळजी सरकारनं घ्यावी. यासाठी आज आमचा मोर्चा आहे. एक मुलगा आणि एक मुलगी, अख्खं घर उद्ध्वस्त झालेलं आहे. 80 वर्षाचे आजी आणि आजोबा आहेत, त्यांना एक चुलता आहे, तो पण अपंग आहे, त्यांचंही लग्न नाही. अशा घराची वाताहत या जिहाद्यानं केलेली आहे. आणि त्यामुळे जे विचारवंत महाराष्ट्रामध्ये धर्मनिरपेक्षावरती बोलतात, जेव्हा कधी आम्ही भूमिका घेतो तेव्हा ते हिंदू मुसलमान करतायत. अरे हिंदू मुसलमानचा हा विषयच नाही ना. त्या सगळ्या महाराष्ट्रातल्या तज्ज्ञांना जे टी व्हीवरती बोलतात, मीडियामध्ये बोलतात किंवा विचार व्यक्त करतात, त्यांनी आता ह्याचं उत्तर द्यावं. या कुटुंबाला मारलं का, त्यांचा मर्डर कशासाठी केला, याचं कारण काय आहे, आणि त्याच्यावरती तुम्ही भूमिका व्यक्त करावी आणि ह्याला तात्काळ फासावरती चढवावा. आणि ह्या दोन्ही मुलांना, फिर्यादी मुलगी आहे आणि मुलगा साक्षीदार आहे, यांना पोलीस प्रोटेक्शन द्यावं जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत. आणि हिंदू समाजाला आमची हात जोडून विनंती आहे, आपण सगळ्यांनी या दोन्ही मुलांच्या पाठीमागं आपल्या घरातली मुलं आहेत असं समजून आपण पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या पाठीमागं उभं राहावं अशी विनंती आहे. त्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीच्या आम्ही सगळी त्याची काळजी घेणार आहे. आम्ही आज या मोर्चामध्ये आव्हानी लोकांना करणार आहे, त्यांना आर्थिक पण मदत सगळ्यांनी करावी. त्या मुलीच्या आणि मुलाच्या नावावरती आम्ही आज अकाउंट काढलेला आहे, त्याचा QR कोड आम्ही देतोय. ज्यांना जमेल तसं त्यांनी त्यांच्या या अकाउंटवरती मदत पाठवावी. कारण आज आपण सगळे एकत्र आलोय, पण उद्या आपण सगळे त्यांना भेटू अशी परिस्थिती नाही. प्रत्येकाच्या पाठीमागं व्याप आहे, प्रत्येकाच्या पाठीमागं काम आहे. तर सगळ्यांनी, कोण व्यापारी असतील, उद्योगपती असतील, राजकारणी असतील, अन्य कोणी असतील दानशूर व्यक्ती, त्यांनी त्यांना मदत करावी अशी आमची विनंती आहे. त्यांच्या संदर्भामध्ये मंगळवारी परत आम्ही त्यांना कुठं ठेवायचं, काय करायचं, शाळेचं काय करायचं, वसतिगृहाचं काय करायचं, याची एक व्यवस्थित चर्चा करून आम्ही मंगळवारी सगळे निर्णय घेऊ. मोर्चा कशा पद्धतीने नियोजन केलं आहे आज आणि आंदोलन आहे का? तीर्थापासून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून, महामानव डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करून, कारण बाबासाहेबांच्या संविधानावरती आपण चालतोय, हे कायदा मानायला तयार नाहीत. कुठल्याच काल तुम्ही बघितलं वंदे मातरमचा विषय आला, जेव्हा केंद्र सरकारनं एक भूमिका घेतली, वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झालेत, तर आता संपूर्ण गीत गायलं जाईल, ह्याच्यावरती लगेच हे आक्षेप घ्यायला लागले. अगोदर 1971 हा कायदा आलाय, जे राष्ट्रीय सन्मान आहेत त्यांना त्यांचा अपमान करू नये, प्रतिबंधात्मक कायदा आलाय. त्यामध्ये राष्ट्रध्वज होता आणि राष्ट्रगीत होतं आपलं जनगण मन. वंदे मातरमचा आता त्यामध्ये समावेश केला, त्याच्या संदर्भात जे कडक कायदे केले, आता लगेच ते बोलायला लागले आम्हाला ते मान्य नाही, म्हणजे ह्यांना कायदाच मान्य नाही. म्हणून बाबासाहेबांच्या चरणी आम्ही नतमस्तक झालो. या जिहाद्यांना चांगली बुद्धी द्यावी आणि कायद्याप्रमाणे त्यांनी वागण्याचा प्रयत्न करावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथं आम्ही शिवतीर्थावरती त्यांना अभिवादन केलंय, कारण त्यांनी असं अधर्माच्या बाबतीमध्ये भूमिका घेतलेल्या लोकांना त्यांचा शिरछेद केलेला आहे, धर्माचं संरक्षण केलेलं आहे. आणि म्हणून आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांना अभिवादन करून या मोर्चाची सुरुवात करतोय. महानगरपालिकेच्या चौकामध्ये या मोर्चाचा आम्ही समारोप करणार आहे.